नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण सध्या अनेक लाभार्थ्यांचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर महिन्याचे पैसे देखील रखडलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा आणि ही माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर अनेक लाभार्थी आहेत, त्यांचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबरचे देखील पैसे रखडलेले आहेत. तर ऑक्टोबर, नोव्हेंबरचा जो हप्त्याचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यातील सुमारे 40% ते 50% लाभार्थ्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा महिन्याचा जो काही हप्ता होता, तो मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अजूनही हे पैसे खात्यात जमा झालेले नाही. याबाबत सरकारकडून किंवा संबंधित खात्याकडून स्पष्ट माहिती दिलेली नाही. हे सर्वात मोठं दुःख आहे. अधिवेशनातील घोषणा पण निराधार बांधवांबाबत तसेच दिव्यांग बांधवांबाबत कोणत्याही प्रकारचा नवीन निर्णय घेण्यात आलेला दिसून येत नाही. म्हणून राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये अतुल साहेब यांनी मोठी घोषणा केली. मात्र या घोषणेमध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा दिव्यांग अनुदान योजनेच्या थकीत हप्त्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. ही बाब लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. मंडळी, आता जाणून घेऊया डिसेंबरचा जो काही हप्ता आहे, यामध्ये उशीर होताना दिसत आहे. मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता इतका उशीर येण्याची परिस्थिती याआधी कधीच पाहायला मिळालेली नव्हती. आज पण जर आपण पाहिलं तर 21 तारीख आहे. 21, 22, 23 या तारखा जर येऊन गेल्या तर शासन निर्णय आल्यानंतर पुढे 4 ते 5 दिवसानंतर हप्ता वितरित होत असतो. त्यामुळे जानेवारी महिनाच पुढे येऊ शकतो. तर मित्रांनो बघा, अ, शासन निर्णय आल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्या खात्यामध्ये हप्ता वितरित होण्यास लागत असतो. तर अशा प्रकारे जानेवारी महिना येऊन मग आपल्याला दोन्ही डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते शासनाने हे वितरित केले, तर आपल्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर आता बघूया जानेवारी महिन्यावर काय परिणाम होतो. तर अशा पद्धतीने डिसेंबर हप्ता हा जर 20 ते 25 तारखेला दिला, तर जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा मिळण्याची शक्यता असू शकते. याचा थेट फटका गरीब, निराधार आणि दिव्यांग बांधवांना बसणार आहे. सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती मित्रांनो, सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकार, मंत्री किंवा संबंधित खाते यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली जात नाहीये. कुठल्याही वेबसाईटवर, कुठल्याही नोटिसाद्वारे किंवा सोशल मीडियावर हप्ता का थांबला आहे, याबाबत एक साधा मेसेज सुद्धा दिलेला नाही. मंडळी, आता बघूया ग्राउंड लेव्हलची परिस्थिती. ग्राउंड लेव्हलवर परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांची औषधे संपलेली आहेत. अनेक कुटुंबांना या पैशांची अत्यंत गरज आहे. दररोज असंख्य मेसेज तसेच फोन कॉल येत असतात. दुर्दैवाने कोणालाच ठोस उत्तर देता येत नाहीये, तसेच मिळत देखील नाहीये. मंडळी, अधिकाऱ्यांकडून काय माहिती मिळाली आहे ते पाहूया. काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर एवढं सांगितलं जातं, की फाईल ही शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे. लवकरच सही होईल. पण आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, तरी देखील शासन निर्णय निघत नाहीये. हा मोठा प्रश्न आहे. मंत्र्यांनी लक्ष द्यावं ही अपेक्षा. मित्रांनो, अधिकारी आपलं काम करतात, पण मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हवं. कारण इथे प्रश्न आहे निराधार बांधवांच्या जगण्याचा. सरकारला स्पष्ट मागणी आहे, की या व्हिडिओच्या माध्यमातून एकच स्पष्ट मागणी करत आहे. जर डिसेंबरचा हप्ता इतका उशिरा देत असाल, तर डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देण्यात यावे, जेणेकरून आपल्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल. सरकार कोणतेही नुकसान नाही, पण लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. महिन्यांचे हप्ते गोंधळात पडू नयेत, नाहीतर अशी परिस्थिती येईल, की कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले, कोणते बाकी आहेत, हे कळण्यास अडचण येईल. हळू-हळू महिना कमी-कमी केला जातोय की काय, हा देखील प्रश्न पडत आहे. लाभार्थ्यांच्या मनात निर्माण होतो आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे
लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.